कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बरं झालं गेली एकदाची कटकट। नुसतं हे कर ते कर हे कर ते कर, स्टुपिड कुठली। बापरे, आता जरा तरी आराम मिळेल। काय हो, कसला विचार करतायत एवढे? म्हणजे आपल्या कंपनीच्या अकाउंट मध्ये थोडी गडबड झाली आहे। गडबड? कसली गडबड? आकाश भाऊजी आहेत ना? तेच तर, आकाशला सुद्धा काहीच माहित नाही आणि कोणालाच कसली माहिती नाही। माहित नाही म्हणजे? अवनी, तुला सांगतो, कोणालाही सांगायचं नाही। आईला तर मुळीच नाही। नाही सांगणार, बोला तुम्ही। ज्या दिवशी आपल्याकडे हळदी कुंकू होतं त्या दिवशी आपल्या कंपनीच्या अकाउंटमधून एक मोठं ट्रान्झॅक्शन झालं। अखिलने तनयाच्या नावाने चेक दिला, बँकेतून ते पैसे काढले गेले आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा जमा केले गेले। पण मग प्रॉब्लेम काय आहे? अगं अवनी, आपल्या घरात याबद्दल कोणाला कसलीही माहिती नाहीये। मला एक कळत नाहीये, एका दिवसासाठी इतकी मोठी रक्कम काढण्याची गरज काय होती? ऑफिसमध्ये सुद्धा तसं काही नव्हतं आणि आपल्या घरी तर फंक्शन चालू होतं। मग एका दिवसासाठी इतकी रक्कम का काढली गेली आणि याबद्दल कोणाला माहित का नाहीये? पण चेक तर अखिलनेच दिला ना? हा, मग अखिल सांगायचं विसरला असेल, पण इतकी महत्वाची गोष्ट अखिल सांगायचं विसरतो? अहो, तुम्हाला असं वाटतंय का की अखिलने हे सगळं मुद्दाम केलंय? नाही नाही, तो असं नाही करणार। मला वाटतं काहीतरी चूक झाली असेल, ते दोघं सांगायला विसरले असतील। मलाही असंच वाटतंय। पण तुम्ही ना, ऑफिसमध्ये काही घडलं ना तर सगळ्यात आधी तुम्ही आकाश भाऊजींशी बोलत जा, नाही तर अखिलने चूक करायची आणि त्याचं खापर तुमच्या डोक्यावर फुटायचं। असं नको व्हायला, म्हणून खरं म्हणजे तुम्हीच CEO व्हायला हवं होतं। तुमच्याकडे इतक्या वर्षांचा कामाचा अनुभव आहे, म्हणजे कंपनीच्या भल्यासाठी म्हणून म्हणते मी। अखिल लहान आहे, त्याचं वय तुमच्याकडून शिकून घेण्याचं आहे। त्याच्यावर एवढ्या मोठ्या कंपनीची जबाबदारी टाकणं म्हणजे अवघडच आहे। वेळ आली होती तेव्हा आपण घाबरून नाही म्हणालो, पण आता असं वाटायला लागलंय की आपण चूक केली त्यावेळी। अवनी, जाऊ दे ना आता, सोड। पण ऐका, तुम्ही आकाश भाऊजींशी नक्की बोला। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।